हॅलो एव्हरीवन. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे फाउंडेशन ऑफ स्ट्रक्चर्स. फाउंडेशन एक बेसिक कंपोनंट ऑफ द बिल्डिंग, जे की बिल्डिंगचं पूर्ण लोड जे आहे ते फाउंडेशनच्या मार्फत जमिनीवर किंवा जो कोणता खाली स्ट्रॅटा अवेलेबल आहे त्याच्यावर ट्रान्सफर होतो. तर हे लोड ट्रान्सफर करणारं जे मीडियम आहे दॅट इज फाउंडेशन. त्यामुळे हे सगळ्यात इम्पॉर्टंट एक कॉम्पोनंट आहे बिल्डिंग मधला फाउंडेशन. आणि त्याच्याबद्दल लागणारी सर्व विस्तृत माहिती, त्याचे प्रकार, त्याचे टेक्निकल नॉमेनक्लेचर, त्याची आवश्यकता, कुठल्या ठिकाणसाठी कुठलं फाउंडेशन असू शकतं, याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. तर जसं एक आपण फाउंडेशन किंवा बिल्डिंग जी उभी करतो त्याला फाउंडेशन देण्यासाठी ती एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी ती बिल्डिंग असते आणि त्या ठिकाणी कोणती माती, कोणता स्ट्रॅटा किंवा खाली जमिनीची कुठली प्रकारची जमीन आहे याच्यावर त्या बिल्डिंगचं फाउंडेशन हे ठरत असतं. म्हणजे याच्यात बरेच फॅक्टर्स आहेत हे फाउंडेशनचा प्रकार ठरण्यासाठी. त्यातला मुख्य महत्वाचा एक आस्पेक्ट आहे की जमिनीचा प्रकार, तुमची माती, सॉइल ज्याला आपण म्हणतो, ती सॉइल किंवा खालचा स्ट्रॅटा हा कुठल्या पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर तुमची बिल्डिंग ही सुद्धा कुठल्या प्रकारची आहे, किती हाईटची आहे, किती लोडिंग त्याच्यावर आहे आणि कुठल्या प्रकारासाठी ती वापरली जाते आहे. कमर्शियल आहे, पब्लिक बिल्डिंग आहे, रेसिडेन्शियल आहे, इंडस्ट्रीयल आहे, किंवा काय त्याचा बाकी हे आहे, पर्पज आहे, त्यानुसार आणि त्याच्यावरचं एकंदर लोड या गोष्टींचा विचार करून त्या बिल्डिंगची एक साईज, हाईट, लोडिंग आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून अर्थक्वेक झोन, की ज्या एरियात आपण ती बिल्डिंग तयार करतोय तिथे अर्थक्वेक म्हणजे भूकंप गतिरोधक किंवा अशा प्रकारचे काही संकल्पना विचारात घ्यायच्या असल्या तर त्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून फाउंडेशन डिझाईन होत असतं किंवा ते ठरत असतं. तर याच्याबद्दल आपण एक संक्षिप्त माहिती, की जे नॉर्मली बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये वापरलं जातं त्याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओ मार्फत माहिती घेऊ. तर या पद्धतीचं तुम्हाला एक स्ट्रक्चर इथे दिसत आहे. दिस इज आरसीसी स्ट्रक्चर, ज्याला म्हणतो आपण आरसीसी स्ट्रक्चर. आपण याच्या आधीच्या कॉन्क्रीटच्या आयटम्स मध्ये वगैरे याच्यावर पाहिलं की जे लोड घेणारे व्हर्टिकल मेंबर्स आहे, जे रेड कलर मध्ये दिसतात, दिस रेड कलर, दीज आर कॉलम्स. याला आपण कॉलम्स म्हणतो. या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या तरी एक रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा हे जे आडवे लोड टेकिंग मेंबर आहे, रेस्टिंग ऑन कॉलम्स, या कॉलम वरून या कॉलम वर रेस्ट होतात आहे. These horizontal load taking members are called beams. त्याच्यानंतर याला बीम्सला कव्हर करणारी दिस इज स्लॅब. आणि त्याच्यानंतर इथे मधल्या पोर्शन मध्ये इथे ब्रिकवर्क किंवा पॅनलिंग करून ही साईड बंद केली जाते. याचं लोड नॅचरली जर इथे समजा ब्रिकवर्क केलं तर या ब्रिकवर्कचं लोड सुद्धा या बीमवर येतं. या बीमवरचं लोड या कॉलमवर ट्रान्सफर होतं. दोन्ही बाजूला टू एंड, म्हणजे हा सपोर्टेड बीम आहे, दोन बाजूला सपोर्टेड आहे. याचं 50% लोड या कॉलमवर, बाकी 50% लोड या कॉलमवर. अशा रीतीने ब्रिकवर्कचं लोड, वरच्या कॉलमचं लोड, व या ब्रिकवर्कचं लोड आणि या स्लॅबचं लोड, इथे जी स्लॅब आहे या स्लॅबचं लोड काही प्रमाणात ते या बीमवर येणार. बीमचं लोड या कॉलमवर ट्रान्सफर होणार आणि असं अल्टिमेटली कॉलमचं लोड हे हा जो हार्ड स्ट्रॅटा आहे, दिस इज हार्ड स्ट्रॅटा, ज्याला आपण म्हणू बेड, फाउंडेशन बेड. या फाउंडेशन बेडवर अल्टिमेटली हे सर्व कॉलम मार्फत लोड ट्रान्सफर होणार.
तर हे ट्रान्सफर होताना इथे जो आपण मीडियम तयार करतो याला आपण म्हणतो फुटिंग. दिस इज वन ऑफ द टाइप ऑफ फाउंडेशन. म्हणजे ओव्हरऑल इन जनरल दिस इज फाउंडेशन. आणि या फाउंडेशन मध्ये हे जे दाखवलं आहे दिस इज फुटिंग. कारण काय होतं, जेवढा तुम्हाला एरिया, आय विल क्रिएट सम स्पेस हियर. जेवढा एरिया हा कॉलम्स आला, कॉलमचं लोड ट्रान्सफर करायला तुम्हाला इथे मोठ्या एरियाची गरज असते. कारण जेवढा एरिया मोठा हे लोड ट्रान्सफर होणार 45 डिग्री अँगल मधनं. जेवढा एरिया मोठा तेवढा लोड ट्रान्सफर करण्यासाठी जास्त एरियाची गरज असते. जेवढं लोड जास्त तेवढं एरिया रिक्वायर्ड इज मोर. कारण तेवढं लोड जर एका पर्टिक्युलर पॉइंटला विदाऊट डेव्हलपिंग एरिया असा कॉलम जर रेस्ट केला तर नॅचरल याच्यावरच्या लोडने हा कॉलम पेनिट्रेट होऊन जाईल, आतमध्ये घुसू शकेल किंवा बेंड होईल की याचं बकलिंग होईल. तर हे लोड ट्रान्सफर करण्याकरता वी वॉन्ट मोर एरिया, म्हणून आपण अशा पद्धतीच्या स्लोपिंग मध्ये हे घेऊन, याला आपण फुटिंग म्हणतो, हे जे लोड आहे हे टू द मोर एरियावर ट्रान्सफर करतो. आणि एक सिंपल लॉजिक आहे की आपण कोणताही जो बेस असतो तो थोडासा वायडर एरियाचा, मोठ्या एरियाचा ठेवतो की जेणेकरून लोड ट्रान्सफरला जास्त अकोमोडेट जागा मिळेल आणि लोड इझिली ट्रान्सफर होईल. तर त्या पद्धतीने धिस पार्ट बिलो ग्राउंड धिस पार्ट इज फाउंडेशन. याला आपण फाउंडेशन म्हणतो, ज्याच्या थ्रू लोड कॉलम्सच्या मार्फत बेडवर किंवा स्ट्रॅटावर ट्रान्सफर होतं. सो दिस इज कॉलम बीम फाउंडेशन. त्याच्यामध्ये काही वेळेला या तुम्हाला अशा वॉल्स पण दिसतात आहे. दीज आर रुटीन नॉर्मल कॉलम पेक्षा वेगळा साईज आहे. दीज वॉल्स आर कॉल्ड शियर वॉल्स. दिस इज ऑल्सो ए स्ट्रक्चरल मेंबर. शियर वॉल्स साधारण लिफ्ट वगैरे असेल तर लिफ्टच्या वॉल्स या ऍज ए शियर वॉल्स म्हणून डिझाईन होतात. सो दिस इज सम ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट डिझाईन. बट मेन आपण याचे कॉम्पोनंट्स पाहिले स्ट्रक्चरचे, आणि हे सगळे कॉलम्सच्या थ्रू सुपरस्ट्रक्चर, जे ग्राउंडच्या खालचा भाग आहे त्याला आपण म्हणतो सबस्ट्रक्चर किंवा फाउंडेशन बिलो ग्राउंड, आणि जो ग्राउंडच्या वरचा पार्ट आहे दॅट इज सुपरस्ट्रक्चर. तर सुपरस्ट्रक्चर मध्ये कॉलम्स असतात आणि ते जे लोड कॉलम्सचं लोड आहे हे फाउंडेशनच्या थ्रू जमिनीमध्ये किंवा सॉइलवर ट्रान्सफर होत असतं. सो दिस इज अबाउट अरेंजमेंट, स्ट्रक्चरल अरेंजमेंट फॉर ट्रान्सफरिंग ऑफ लोड. तर आज आपण जो भाग पाहणार आहे तो हा फाउंडेशन बद्दल विचार करणार आहे. आता हे सर्व लोड तर ट्रान्सफर करायचं आहे जमिनीवर. तर याच्यामध्ये एक दोन गोष्टी आपण पाहिल्या की लोड ट्रान्सफर करण्याकरता या बिल्डिंगवरचं लोड, दिस इज वन थिंग. आणि दुसरं म्हणजे या खालच्या जमिनीची ताकद, कॅपॅसिटी ऑफ सॉइल. या दोन गोष्टींचा विचार होणं आवश्यक असतं. जमिनीची ताकद किती आहे आणि बिल्डिंगवरचं लोड किती आहे. आता कॅपॅसिटी ऑफ सॉइल हे तर बिल्डिंगवरचं लोड तर सर्टन बिल्डिंग करता ते तर कॅल्क्युलेटेड एक फिक्स राहणार आहे. पण कॅपॅसिटी ऑफ सॉइल, दिस इज द पॉइंट टू बी कन्सर्न. आपण कुठल्या ठिकाणी ती बिल्डिंग उभी करतोय त्याच्यावर अवलंबून राहील की तिथल्या जमिनीची क्षमता काय आहे. आणि द टेक्निकल टर्म फॉर दिस कॅपॅसिटी ऑफ सॉइल इज SBC. हे तुम्हाला माहिती असायला हवं किंवा दिस टर्म टू बी नोन बिईंग ए सिव्हिल प्रोफेशनल. एसबीसीचा लॉंग फॉर्म आहे सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी. सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे जमिनीची लोड घेण्याची क्षमता, सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी, SBC. एखाद वेळेला एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये वगैरे सुद्धा व्हॉट इज SBC, लॉंग फॉर्म ऑफ SBC वगैरे असे प्रश्न येतात. यू शुड नो द लॉंग फॉर्म ऑफ SBC, सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे जमिनीची लोड घेण्याची क्षमता. कारण कसं असतं की एखाद वेळेला काळी माती असेल ज्याला आपण BC सॉइल म्हणतो,
बीसी सॉइल म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल. बीसी फॉर ब्लॅक कॉटन. इकडे विदर्भामध्ये भरपूर आहे ब्लॅक कॉटन सॉइल. तर या ब्लॅक कॉटन सॉइलची जी क्षमता आहे लोड घेण्याची किंवा सस्टेनिंग कॅपॅसिटी आहे, एसबीसी आहे, ही फार कमी असते. म्हणजे ही जास्त लोड घेणार नाही. त्याच्यानंतर मग थोडस सॉफ्ट मुरुम हा पार्ट येतो. सॉफ्ट मुरुम याच्यापेक्षा जास्त लोड घेईल. याची लोड घेण्याची क्षमता कमी आहे. सॉफ्ट मुरुमची लोड घेण्याची क्षमता त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. नॅचरली सॉफ्ट मुरुमची जी एसबीसी आहे, दिस इज मोर दॅन धिस. याच्यापेक्षाही जास्त राहील. ब्लॅक कॉटन सॉइल पेक्षा सॉफ्ट मुरुमची कॅपॅसिटी जास्त राहील. सॉफ्ट मुरुम नंतर हार्ड मुरुम. हार्ड मुरुम मध्ये याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी राहील याची. दिस कॅन टेक मोर लोड. त्याच्यानंतर मग रॉक, सॉफ्ट रॉक वगैरे मध्ये म्हणता येईल, किंवा आणखीन प्रकार आहे सँडी सॉइल, सिल्ट सॉइल, असे व्हेरियस म्हणजे खूप बरेचसे प्रकार आहेत सॉइलचे. पण एक साधारण एक हायरार्की आपण पाहिली तर बीसी सॉइल म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल, भुसभुशीत जमीन ज्याला आपण म्हणतो, किंवा अं, नरम माती, तर ती या बीसी सॉइल मध्ये येते. याची लोड घेण्याची क्षमता कमी आहे. त्याच्यानंतर थोडासा सॉफ्ट मुरुम, त्याच्यानंतर मग हार्ड मुरुम, त्याच्यानंतर मग रॉक. रॉक याची लोड घेण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे, अधिक आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटाच्या प्रमाणे याचं फाउंडेशन डिसाइड होत असतं. म्हणजे याचं जे एसबीसी आहे ती पर्टिक्युलरली एका टर्म मध्ये डिसाइड होते. जसं एक एसबीसी म्हणजे एका स्क्वेअर मीटरवर लोड घेण्याची क्षमता. एवढी जागा आहे खाली खोदलेली, 1 मीटर बाय 1 मीटर, म्हणजे हा एरिया झाला 1 स्क्वेअर मीटर. तर या 1 स्क्वेअर मीटर जागेवर ही एवढी जागा किती लोड घेऊ शकते, दिस इज एसबीसी. समजा जर याच्यावर 4 टन लोड घेण्याची कॅपॅसिटी असेल एवढ्या जागेची, तर आपण त्याला म्हणू 4 टन पर मीटर स्क्वेअर इज द एसबीसी ऑफ दिस सॉइल. अशा प्रकारे ही एसबीसी डिफाईन्ड होते. आणि त्याचा अर्थ हा आहे की एका स्क्वेअर मीटरवर लोड घेण्याची त्याची कॅपॅसिटी, जमिनीची कॉपॅसिटी, दॅट इज एसबीसी. तर अशा पद्धतीने ही एसबीसी टर्म आपण पाहिली, इम्पॉर्टंट टर्म आहे. आणि त्याच्यानुसार या फुटिंगचा एरिया डिफाईन्ड होत असतो. फॉर एक्झाम्पल 12 टनचा जो लोड असेल आणि याची एसबीसी आपण जसं डिफाईन करत असू की 4 टन पर मीटर स्क्वेअर या सॉइलची एसबीसी आहे, आणि या कॉलमवर जर लोड येत असेल 12 टन, तर नॅचरली हा जो फुटिंगचा एरिया प्रोव्हाइड करावा लागेल, हा किती प्रोव्हाइड करावा लागेल, 12 डिवायडेड बाय 4 म्हणजे 3 मीटर स्क्वेअर. 3 मीटर स्क्वेअर साठी हा एरिया द्यावा लागेल. म्हणजे याचं फाउंडेशन जे आहे ते 3 मीटर, म्हणजे 2 मीटर आणि 1.5 मीटर. दिस इज 2 मीटर आणि हे 1.5 मीटर, एवढ्या साईजचं याचं फाउंडेशन घेतलं. सो दिस विल बी 3 स्क्वेअर मीटर. हा एरिया 3 स्क्वेअर मीटरचा मिळेल फुटिंग करता. म्हणजे जे खालचं फुटिंग राहील या कॉलमचं जे फुटिंग राहील हे 3 स्क्वेअर मीटर डायमेन्शनचं राहील किंवा एरियाचं राहील. अशा पद्धतीने एसबीसी वरून फुटिंगचा साईज किंवा एरिया हा म्हणजे आपण मिळू शकतो किंवा कॅल्क्युलेट केला जातो. So this is about foundations concept. Now we will see about various types of foundations. तर ज्या वेळेला आपण फाउंडेशनचा विचार करतो, आपण फाउंडेशनचा कन्सेप्ट बघितला. याच्यात 2 प्रकारचे फाउंडेशन आपण बायफर्केट करू शकतो. वन इज शॅलो फाउंडेशन अँड वन इज डीप फाउंडेशन. शॅलो फाउंडेशन म्हणजे उथळ, वरच्या वरचं फाउंडेशन. ऍक्च्युली शॅलो फाउंडेशन म्हणजे उथळ फाउंडेशन म्हणजे त्याचे काही डेप्थशी डिपेंड नाही आहे की इतकी डेप्थ असली म्हणजे वी कॅन से इट ॲज अ शॅलो फाउंडेशन, अशा प्रकारचं नाही. पण शॅलो फाउंडेशन याचा अर्थ आहे की जे डायरेक्टली एक्सकॅव्हेट केलं जातं जिथे, आणि जे काम करायचं आहे ते ओपन याच्यात केलं जातं. म्हणजे एक्सकॅव्हेशनचा गड्डा केला, इथे पीसीसी टाकलं, त्याच्यानंतर इथे फुटिंग रेस्ट केलं, फुटिंग कास्ट केलं, आणि याच्यावर कॉलम इरेक्ट केला.
दिस इज कॉलम. इथे रिन्फोर्समेंट बांधलं किंवा पिंजरा असेल पिंजरा बांधला रिन्फोर्समेंटचा, आणि हे फाउंडेशन कास्ट केलं आणि नंतर हे बॅकफिल करून दिलं. दिस पीट हॅज बीन बॅकफिल्ड. तर याच्यात काय केलं, प्रत्यक्ष जे फाउंडेशनचं काम आहे हे डायरेक्टली खाली जाऊन एक्सकॅव्हेट करून तिथे डायरेक्टली काम केलं, एक्सकॅव्हेशन करून. सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड शॅलो फाउंडेशन ऑर ओपन फाउंडेशन. ओपन फाउंडेशन इज ऑल्सो टर्म. तर जिथे डायरेक्टली खोदून फाउंडेशन डायरेक्टली काम केलं जातं एक्सकॅव्हेशन करून, दॅट इज शॅलो फाउंडेशन ऑर ओपन फाउंडेशन. सिमिलरली डीप फाउंडेशन मध्ये काय आहे, डीप फाउंडेशन मध्ये फाउंडेशन हे डायरेक्टली प्रत्यक्ष खाली जाऊन केल्या जात नाही, त्याची वरूनच अरेंजमेंट केल्या जाते आणि आतमध्ये ते फाउंडेशन बनवलं जातं. याचे प्रकार जसे आपण पाहिले, समजा डीप फाउंडेशनचे प्रकार आहे पाईल फाउंडेशन अँड पियर केशन फाउंडेशन. हे थोडस म्हणजे स्पेशल केसमध्ये हे वापरलं जातं, बहुतेक पाण्याच्या ठिकाणी वगैरे, सी शोअर मध्ये किंवा तुमच्या रिव्हरवर ब्रिज वगैरे करताना वगैरे. दिस इज समवॉट अनकॉमन टाइप ऑफ फाउंडेशन, बट रेग्युलरली आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये जे फाउंडेशन डीप फाउंडेशनचं काम पडतं दॅट इज पाईल फाउंडेशन. दिस इज यूज टू. तर आपण या शॅलो फाउंडेशन आणि पाईल फाउंडेशन बद्दल विचार करू. शॅलो फाउंडेशन मध्ये पुन्हा आपले वेगवेगळे प्रकार पडतात. एक आयसोलेटेड स्प्रेड फुटिंग. आयसोलेटेड म्हणजे सिंगल, एकटं असणार, सिंगल फुटिंग. स्प्रेड फुटिंग, स्प्रेड म्हणजे फैललेलं. सो आयसोलेटेड, आता आपण जे काय एक्झाम्पल बघितलं आयसोलेटेड स्प्रेड फुटिंग, तर याच्यामध्ये अशा पद्धतीचं फुटिंग राहू शकतं. एक सिंगल, आपण त्याचे स्लाइड्स वर बघू. दिस इज सिंगल फुटिंग, एकच गड्डा केलाय, एकाच गड्ड्यामध्ये एक सिंगल फुटिंग असेल. आणि स्प्रेड याच्यासाठी की दिस इज कॉलम, दिस इज कॉलम आणि या फुटिंगचा एरिया हा मोठा आलाय, दॅट्स वाय दिस इज स्प्रेड फुटिंग. आयसोलेटेड स्प्रेड फुटिंग, वॉल फुटिंग्स, कंबाईंड फुटिंग्स, कॅन्टिलिव्हर और स्ट्रॅप फुटिंग्स, राफ्ट और मॅट फुटिंग्स. तर याच्याबद्दलची माहिती आपण, या फुटिंग बद्दलची आपण आता समजून घेऊ. येस. सो जेव्हा आपण आयसोलेटेड फुटिंगचा विचार करतो, आयसोलेटेड फुटिंग म्हणजे सिंगल, एका गड्ड्यामध्ये एक फुटिंग टाकलेलं आहे. तर दॅट इज आयसोलेटेड फुटिंग. याच्यामध्ये थोडे सब टाईप पाहायला मिळतील तुम्हाला. दिस इज पॅड फुटिंग, म्हणजे आता आपण जसं पाहिलं एक सिंगल रेक्टँग्युलर फुटिंग, पॅड फुटिंग और रेक्टँग्युलर फुटिंग यू कॅन से. तशा पद्धतीने कॉलमच्या एरियाला वायडर एरियामध्ये स्प्रेड करून हे फुटिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे स्टेप फुटिंग आहे, म्हणजे ऍक्च्युली याच्यात 3 स्टेप मध्ये फुटिंग आलाय. दिस इज स्लोप फुटिंग. स्लोप फुटिंग मध्ये काय आलाय, दिस इज स्लोप आलाय, याला फुटिंगला स्लोप आलाय. वाय दिस टाइप ऑफ फुटिंग्स आर रिक्वायर्ड, काय गरज असते याची अशी. ऑल रेक्टँगल फुटिंग विल डू, पण जसा एरिया मॅटर करतो, फुटिंगचं लोड जास्त असेल तर एरिया सुद्धा जास्त द्यावा लागतो. त्या पद्धतीत लोडवर ही डेप्थ सुद्धा डिपेंड करते. दिस इज कॉल्ड डेप्थ ऑफ फुटिंग. ही डेप्थ सुद्धा, जसं लोड जास्त असेल त्या पद्धतीने ही डेप्थ सुद्धा वाढते, आणि जितकी डेप्थ लोड जास्त असेल त्या पद्धतीने ही डेप्थ ठेवावी लागते. तर रेक्टँग्युलर फुटिंग मध्ये सुद्धा आपण ती डेप्थ ठेवू शकतो. वी कॅन, समजा जी काय, समजा 0.6 म्हणजे 2 फूट, 0.6 ची जर डेप्थ लागत असेल, वी कॅन प्रोव्हाइड 0.6 डेप्थ फुटिंग. दिस इज डेप्थ ऑफ फुटिंग, हा कॉलम आला इथे. दिस इज डेप्थ ऑफ फुटिंग. 0.6 ची डेप्थ लागत असेल, समजा रिक्वायर्ड असेल, तर 0.6 मीटर फुटिंगची डेप्थ ठेवता येते. पण दिस टाइप ऑफ फुटिंग और दिस स्लो फुटिंग, वाय इट इज मेड, म्हणजे याची गरज काय आहे मग. याची गरज याच्यासाठी आहे की 0.6च्या फुटिंगनी तो लोड घेईल, काही प्रॉब्लेम नाही. पण
याच्यामध्ये जेव्हा लोड ट्रान्सफर होतं कॉलम मधनं फुटिंगवर, जेव्हा लोड ट्रान्सफर होतं, इट ट्रान्सफर्स टू 45 डिग्री डिस्पर्शन. म्हणजे हे जे लोड आहे हे 45 डिग्री अँगलमध्ये असं स्प्रेड होतं. तर नॅचरली जेव्हा या अँगलमध्ये लोड स्प्रेड होतं त्यावेळेला याला खाली इथे सम बेस तर दिला जातोच, प्लस तुम्हाला हे जे कॉन्क्रीट आहे, हे कॉन्क्रीट हे एक्स्ट्रा गेलं आहे, याच्यामध्ये काही लोड ट्रान्सफर होत नाही याच्यातनं. त्याच्यामुळे दिस कॉन्क्रीट इज एक्स्ट्रा. टू सेव्ह दिस कॉन्क्रीट, दिस स्लोपिंग फुटिंग इज डिझाईन. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तुमचं हे कॉन्क्रीट सेव्ह होत आहे. ठीक आहे, 1-2 फुटिंग असेल तर जास्त फरक पडणार नाही. पण जेव्हा नंबर ऑफ लॉट ऑफ फुटिंग्स असतील, खूप एरिया मोठा असेल फुटिंगचा, 2 मीटर बाय 2.5 मीटर 3 मीटरचे असे मोठे मोठे फुटिंग्स असतील, डेप्थही जास्त असेल, तेव्हा ही क्वांटिटी चारी बाजूची, ही क्वांटिटी पुष्कळ मॅटर करते. म्हणजे या टोटल क्वांटिटीच्या जवळपास 30-40% ही क्वांटिटी राहील. तर प्रत्येक फुटिंग मागे एवढी क्वांटिटी वाचली तर यू विल सेव्ह लॉट. म्हणून त्याच्याकरता पुष्कशा जरी तुम्हाला या प्रकारची फुटिंग पाहायला मिळतात, स्लोपिंग फुटिंग. दिस इज जस्ट टू अचीव्ह इकॉनॉमी. तर सेम प्रकार आहे, स्लोपिंग न घेता याच्यामध्ये हे स्टेप पण दाखवले आहे. अशा स्टेपमध्ये पण हे फुटिंग डिझाईन होऊ शकतं इन्स्टेड ऑफ स्लोप. बट प्रॅक्टिकली दिस इज रेअरली यूज, कारण याच्यामध्ये कास्ट करायला बरेच प्रॉब्लेम आहे. म्हणजे पहिले इथपर्यंत कास्ट करावं लागेल, इथपर्यंत कास्ट करावं लागेल, मग पुन्हा साईड लावावी लागेल, मग इथपर्यंत कास्ट करावं लागेल. अशा पद्धतीने दिस इज समवॉट टीडियस फॉर कास्टिंग. आणि त्याच्यापेक्षा स्लोपिंग फुटिंग इज मोर कन्व्हिनियंट. त्याच्यामुळे हे जे फुटिंग आहे हे फार कमी वापरलं जातं. फारच अगदी जिथे काही लिमिटेशन्स असतील तिथेच हे फुटिंग वापरलं जातं. बाकी नॉर्मली यू विल सी दिस टाइप ऑफ फुटिंग और दिस टाइप ऑफ फुटिंग, रेक्टँग्युलर फुटिंग और स्लोपिंग फुटिंग. रेक्टँग्युलर फुटिंग मध्ये दिस डेप्थ ऑल्सो मॅटर फॉर सेल्फ वेट, कारण बिल्डिंगच्या स्टॅबिलिटीसाठी त्याचं वजन सुद्धा आवश्यक असतं. ते वजन म्हणजे स्टॅबिलिटी, म्हणजे फुटिंगचं किंवा लोड. तर अशा स्टॅबिलिटीसाठी सुद्धा फुटिंगची डेप्थ काही वेळेला दिली जाते. ते वजनी असलं तर ते दॅट विल टेक अ ग्रिप ऑन सॉइल सर्फेस. सो लाईक दॅट, तशा पद्धतीने हे आयसोलेटेड फुटिंग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतात आहे प्लान. हा कॉलम आहे, हे खालचं फुटिंग आहे. याच्यामध्ये ही स्टेप दिसून राहिली तुम्हाला फुटिंग मधली. हा कॉलम आहे, दिस इज वन स्टेप, दिस इज फायनल स्टेप. आणि स्लोपिंग फुटिंग मध्ये हा कॉलम आहे. या कॉलमच्या लागून एकदम कॉलमला टच करून न ठेवता याच्या थोडस साईडला ऑफसेट दिला जातो, दिस इज कॉल्ड ऑफसेट. आणि या ऑफसेट नंतर मग स्लोप चालू केला जातो, दिस इज स्लोपिंग पोर्शन अप टू दिस. हा एरिया डिसाइड होतो, ही डेप्थ डिसाइड होते. अँड दिस इज द आयसोमेट्रिक व्ह्यू फॉर स्लोप फुटिंग. तर या पद्धतीने जे शॅलो फुटिंग मध्ये प्रकार आहेत फुटिंग्सचे ते आपण पाहिले. त्याच्यानंतर शॅलो फुटिंग नंतर विल कम बॅक टू अवर प्रिव्हियस स्लाइड. कंबाईन फुटिंग. कंबाईन फुटिंग्स मध्ये काय होतं, बॉल फुटिंग्स और कंबाईन फुटिंग्स काही वेळेला जसं लिफ्ट शाफ्टचे वॉल्स आहेत किंवा रिटेनिंग वॉल्स आहेत, त्या वॉलला पूर्ण स्ट्रिपमध्ये फुटिंग दिल्या जातं. एखादी समजा इफ देर इज ए आरसीसी वॉल, अशा पद्धतीची जर आरसीसी वॉल असेल फॉर एनी पर्पज, लिफ्ट करता म्हणा किंवा एनी अदर रिटेनिंग वॉल वगैरे असेल, तर या वॉल करता एक कम्प्लीट फाउंडेशन डिझाईन केलं जातं, कम्प्लीट फाउंडेशन. आणि त्यानुसार या वॉलला फाउंडेशनचं फुटिंग दिलं जातं, दॅट इज वॉल फुटिंग. म्हणजे अक्रॉस अलॉंग द वॉल, जेवढी वॉल लंबी असेल तेवढ्या त्या वॉलच्या खाली कंटिन्युअस मध्ये हे फुटिंग राहील. दिस इज कंटिन्युअस फॉर वॉल, दॅट इज वॉल फुटिंग. प्रिन्सिपल इज सेम ॲज फॉर ॲज अ कॉलम, किंवा आपण जे बघितले त्या पद्धतीने, फक्त वॉलच्या लेंथनुसार हे कंटिन्युएशन मध्ये राहील. त्याच्यानंतर कंबाईंड फुटिंग. काही वेळेला काय होतं, कॉलम खूप जवळ जवळ येतात. समजा एखाद्या बिल्डिंग मध्ये दिस इज ए बिल्डिंग स्ट्रक्चर आणि याच्यात कॉलम्स आहेत वेगवेगळ्या पोझिशनला. काही प्लॅनिंगच्या याच्यामुळे, कामामुळे किंवा कशामुळे हे 2 कॉलम समजा खूप जवळ जवळ आले,
अबाउट 1.5 मीटर और 1.2 मीटर इतक्या जवळजवळ जे कॉलम आले, तर याचं फुटिंगचा एरिया हा येणार, याच्या फुटिंगचा एरिया हे येणार. याला म्हणतो ओव्हरलॅप फुटिंग. म्हणजे याचं फुटिंग आणि याचं फुटिंग ओव्हरलॅप होतं, एकमेकांच्या याच्यावर येतं. तर अशा केसमध्ये काय होतं, कंबाईंड फुटिंग दिलं जातं, दोघांचं मिळून एक कंबाईंड फुटिंग. या कंबाईंड फुटिंगवर इथे एक कॉलम येईल, इथे एक कॉलम येईल. सो दिस इज कॉल्ड कंबाईंड फुटिंग. असे नंबर ऑफ कॉलम्स मे बी मोर, काही वेळेला एका फुटिंग मधनं 3-4 कॉलम्सही निघू शकतात. बट दिस इज कंबाईंड फुटिंग वेन footings are common for 2 or more columns. You can see here, this is combined footing. या दोन कॉलमला मिळून एकत्र केलेलं फुटिंग आहे. दिस इज कंबाईंड फुटिंग फॉर 2 कॉलम्स. त्याच्यानंतर वन पार्ट इज एक्सेंट्रिक फुटिंग. काही वेळेला लिमिटेशन असतात, कॉमन वॉल वगैरे असते, कॉमन वॉलला लागून कॉलम आलेला असतो. कॉलम जो आहे हा कॉलम कॉमन वॉलला लागून आला तर नॅचरली याचं फुटिंग जे आहे हे दुसऱ्याच्या एरियात जाऊ शकत नाही, किंवा ऑलरेडी इकडे जर बिल्डिंग बनलेली असेल तर यू हॅव टू प्रोव्हाइड फुटिंग लाईक दिस ओनली. असंच फुटिंग तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल तुमच्या एरियामध्ये. किंवा व्हॉट एव्हर देअर मे बी अनदर लिमिटेशन ऑल्सो, काही दुसरंही कारण असू शकेल की फक्त तुम्हाला एकाच साईडला फुटिंग देता येत आहे कॉलमच्या. नॉर्मली काय असतं, फाउंडेशनच्या सेंटरला फुटिंग असतं आपण पाहिलं, कारण 45 डिग्रीमध्ये हे जात असल्यामुळे. पण अशा काही लिमिटेशनमुळे जो कॉलम आहे त्या कॉलमच्या एकाच साईडला फुटिंग द्यावं लागतं. अँड धिस, इथे इथे हा सेंटर आहे, फुटिंगचा हा सेंटर आहे आणि हा कॉलमचा सेंटर आहे. सो धिस डिफरन्स इज कॉल्ड एक्सेंट्रिसिटी, अँड फुटिंग इज कॉल्ड एक्सेंट्रिक फुटिंग. एक्सेंट्रिक म्हणजे एका बाजूला सरकलेलं, दॅट इज एक्सेंट्रिक फुटिंग. अशा पद्धतीचे फुटिंग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात ड्यू टू सम लिमिटेशन्स, की जिथे सेंटरला येऊ शकत नाही फुटिंग, तिथे एका बाजूला फुटिंग घेऊन वी कॅन मेक इट इन एक्सेंट्रिक फुटिंग. तर एक्सेंट्रिक फुटिंगचा अर्थ हा असा आहे. सो दिस इज अबाउट एक्सेंट्रिक फुटिंग. देन आपण एक नंतरचा एक प्रकार पाहू याच्यामध्ये. जसं आता आपण जस्ट पाहिलं, दॅट इज अबाउट फॉर कंबाईंड फुटिंग. त्या कंबाईंड फुटिंगच्याच प्रकारामध्ये समजा एक मोठं बिल्डिंग स्ट्रक्चर आहे, या टाईपचं बिल्डिंग स्ट्रक्चर बनायचं आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स आहेत. नंबर ऑफ कॉलम्स आर मोर. समजा काही असेल, कमर्शियल बिल्डिंग असेल, किंवा याच्या आतमध्ये सुद्धा बरेच, मी डॉट दाखवतो, कॉलम म्हणजे असे जे कॉलम्स आहेत ते नंबर ऑफ कॉलम्स खूप जास्त आहे त्याच्यामुळे, आणि सॉइलची कॅपॅसिटी सुद्धा समवॉट लो आहे. तर आपण एक प्रपोर्शन पाहिलं की जर समजा सॉइलची कॅपॅसिटी कमी असेल तर द एरिया रिक्वायर्ड इज मोर. हे आता आपण ते मागचं एक्झाम्पल पाहिलं 12 टनचं, 4 टन लोड घेण्याचं. तर समजा ती 4 टनची कॅपॅसिटी होती, तीच जर कॅपॅसिटी 2 टनची असती, 2 टन्स पर मीटर स्क्वेअर, तर एरिया रिक्वायर्ड विल बी 6 स्क्वेअर मीटर. आता तो 3 स्क्वेअर मीटर आला होता, तर तो 6 स्क्वेअर मीटर झाला होता. समजा जर या फाउंडेशनच्या इथली स्ट्रॅटा पण लो कॅपॅसिटी आहे आणि नंबर ऑफ कॉलम्स आर मोर, तर काय होईल, प्रत्येक कॉलमच्या साईजचा एरिया हा मोठा मोठा होत जाईल. प्रत्येक याला एरिया जो येईल कॉलमला, दॅट विल बी समवॉट बिगर एरिया. आणि प्लॅनिंग पण असं आहे की काय, त्याच्यामुळे कॉलम्सचे बहुतेक जे फुटिंग्स आहेत ते ऑन द वर्ज ऑफ ओव्हरलॅप्स, म्हणजे बहुतेक ओव्हरलॅपच होतात आहे, आणि एरिया पण जास्त रिक्वायर्ड आहे. आपण त्याचा एरियाही लिमिटेशन ठेवू शकत नाही, कमी करू शकत नाही. आणि नंबर ऑफ कॉलम्स आर मोर, सो मॅक्झिमम फुटिंग्स आर ओव्हरलॅपिंग. तर अशा करता मग इंडिव्हिज्युअल ट्रीट न करता काय केलं जातं, या पूर्णच्या पूर्ण कॉलमसाठी, या पूर्ण स्ट्रक्चरसाठी एक कॉमन पूर्ण बेस बनवला जातो फाउंडेशनचा. जेवढं ती बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे कॉमन, ते पूर्ण एक फाउंडेशन. दिस इज ग्राउंड, जमिनीच्या, सॉरी, एक मिनिट, हा, आय विल रिमेक इट. थोडस चुकी आहे. तर जी सिच्युएशन आपण पाहिली त्या सिच्युएशन मध्ये, दिस इज ग्राउंड लेवल,
तर ग्राउंड लेवलच्या खाली जाऊन एक्सकॅव्हेशन करून एक कम्प्लीट असं फाउंडेशन बेड बनवला जातो, कम्प्लीट पूर्ण जेवढा एरिया आहे तेवढ्या एरिया करता, ऑफकोर्स विथ हेवी रिन्फोर्समेंट. हे सगळं रिन्फोर्समेंट राहून कॉन्क्रीटचा पूर्ण बेस बनवला जातो आणि जेवढे केवढे कॉलम आपण आता पाहिले ते सगळे कॉलम या राफ्टमधनं इथे उभे राहतात. म्हणजे हा जो एरिया पाहिला होता आता आपण बिल्डिंगचा कम्प्लीट, त्याच्यामध्ये बरेच कॉलम्स आहे, नंबर ऑफ कॉलम्स आर देअर. त्या कम्प्लीट एरिया करता एक पूर्ण फाउंडेशनचा बेड बनवला जाईल आणि या बेडमधनं जिथे जिथे कॉलम्स आहेत तिथे तिथे कॉलम्स वर येतील त्या त्या पोझिशनला. सो धिस टाइप ऑफ फाउंडेशन इज कॉल्ड राफ्ट फाउंडेशन और मॅट फाउंडेशन. राफ्ट फाउंडेशन इज मोर कॉमन वर्ड, जास्त करून राफ्ट शब्द उपलब्ध. राफ्ट फाउंडेशन म्हणजे एक कॉमन फाउंडेशन फॉर ऑल कॉलम्स, की ज्याच्यातनं मग वरती कॉलम्स उचलले जातील. इंडिव्हिज्युअल पण राहणार नाही आणि इट मे बी म्हणजे खाली डेप्थ डिपेंड करेल, पुन्हा स्ट्रॅटा कोणता आहे त्याच्यावर डिपेंड करेल. आणि दिस विल बी ए राफ्ट फाउंडेशन. तर दिस इज मोर स्टेबल आणि मोर कन्व्हिनियंट. प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल फुटिंग टाकण्यासाठी मग काही वेळेला जागा पण मिळत नाही एक्सकॅव्हेशनसाठी. इफ दिस इज एक्सकॅव्हेशन, दिस इज एक्सकॅव्हेशन, दिस इज एक्सकॅव्हेशन, तर काय होतं मग इथेही लूज सॉइल पण कोलॅप्स कधी होते किंवा यू मे नॉट गेट वर्किंग प्लेस. तिथे जाऊन काम करणं पण कठीण होतं कमी जागेमुळे. तर त्या केसमध्ये मग दिस इज कन्व्हिनियंट की पूर्णच्या पूर्ण खोदलं हे, खाली फाउंडेशन स्टील जे काय डिझाईन असेल त्याप्रमाणे बांधून ऑल कॉन्क्रीट आणि याच्यामध्येच कॉलम उभे केले आणि हे पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर कॉलम सहित वर आलं. सो दॅट इज अबाउट राफ्ट फाउंडेशन. तर अशा पद्धतीचं हे जे स्ट्रक्चर आहे, दिस इज फॉर शॅलो फाउंडेशन. हे बघा, दिस इज द एक्झाम्पल ऑफ राफ्ट फाउंडेशन. इथे तुम्ही पाहू शकता की हे दिस इज राफ्ट और मॅट आणि त्याच्यातनं हे कॉलम्स वर आलेले आहेत. सो दिस इज कॉलम अँड दिस इज राफ्ट. सो या पद्धतीने शॅलो फाउंडेशन्स मध्ये फुटिंग्स, कंबाईंड फुटिंग्स, स्लोपिंग फुटिंग्स मध्ये आपण पाहिलं आयसोलेटेड मध्ये स्टेप फुटिंग, स्लोपिंग फुटिंग, पॅड फुटिंग्स किंवा रेक्टँगल फुटिंग्स, असे हे फुटिंग्सचे प्रकार. त्याच्यानंतर कंबाईंड फुटिंग्सचे प्रकार. त्याच्यानंतर जर स्ट्राटा थोडासा लो कॅपॅसिटीचा असेल आणि एरिया नंबर ऑफ कॉलम्स आर मोर, देन राफ्ट फाउंडेशन इज प्रिफरेबल. तर या सगळ्याचा अर्थ आणि कन्सेप्ट आपण पाहिला. दॅट इज फॉर शॅलो फाउंडेशन. नाव वी विल सी अबाउट दिस डीप फाउंडेशन. तर या डीप फाउंडेशन, आता जसं शॅलो फाउंडेशन मध्ये सुद्धा आपण खाली जाऊन एक्सकॅव्हेशन करून तो राफ्ट कास्ट करत असतो, डीप फाउंडेशन मध्ये आपण जमिनीच्या खाली उतरत नाही फाउंडेशन करायला. जमीन सरफेस वरूनच फाउंडेशन आतमध्ये तयार केलं जातं. दॅट इज डीप फाउंडेशन. तर याच्यामध्ये पाईल फाउंडेशन इज मोर कॉमनली यूज. जनरल बिल्डिंग करता पाईल फाउंडेशन वापरलं जातं. दिस इज स्पेशल टाइप ऑफ फाउंडेशन फॉर ब्रिजेस करता वगैरे, रिव्हर मध्ये वगैरे केलं जातं. यू नॉट व्हेरी फॅमिलियर फॉर कॉमन फॉर बिल्डिंग फाउंडेशन. बिल्डिंग करता पाईल फाउंडेशन वापरलं जातं. तर पाईल बद्दलची आपण माहिती पाहू थोडी. तर या पाईल फाउंडेशन बद्दल आता माहिती घेऊ आपण. त्याच्याकरता स्लाइड पाहू ज्याच्यामध्ये स्ट्राटा आपल्याला इझिली अवेलेबल होत नाही. वेन स्ट्राटा इज नॉट हार्ड इनफ. ओपन फाउंडेशन आपण केव्हा करतो? ज्या वेळेला आपल्याला सर्टन डेप्थवर 2 मीटर 3 मीटर पर्यंत आपण एक्सकॅव्हेशन करून आपल्याला जर फाउंडेशन करता येत असेल आणि ते फाउंडेशनचा स्ट्राटा अवेलेबल होत असेल तर आपण ओपन फाउंडेशन करतो. पण ज्या वेळेला सर्टन डेप्थच्या खाली म्हणजे 3 मीटरच्या सुद्धा खाली जाऊन किंवा बरंच 3 मीटर और मोर दॅन दॅट, तर इतक्या खाली सुद्धा जर हार्ड स्ट्राटा मिळत नसेल तर तुम्ही फाउंडेशन तिथे रेस्ट करू शकत नाही. देन यू हॅव टू गो अगेन डीपर. आणि मग तेवढं खाली जायला तुम्ही जर एक्सकॅव्हेशन करून प्रत्यक्ष काम करतो म्हटलं तर दॅट विल बी ए ह्यूज वर्क. कॉस्ट विल बी मोर, टाइम विल बी मोर अँड दॅट इज विल व्हेरी इनकन्व्हिनियंट. मग त्या केसमध्ये आपण काय प्रोव्हिजन करतोय? आपण प्रोव्हिजन करतोय पाईल फाउंडेशनची. पाईल फाउंडेशन मध्ये काय केलं जातं? जमीन ग्राउंड लेवलवर ज्या काय डेप्थ पर्यंत तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढ्या डेप्थ पर्यंत आतमध्ये ड्रिल केल्या जातं. या ड्रिल करून
याच्यामध्ये रिन्फोर्समेंटचा पिंजरा टाकला जातो, रिन्फोर्समेंट केज. आणि हे पूर्ण, सॉरी हे थोडस सरळ आलं, हा. आणि मग हे पूर्ण हे कॉन्क्रीट केलं जातं. सो याच्यामध्ये काय होत आहे, मग आता हे जे लोड आहे याच्यावर मग पाईल कॅप टाकले जाते. दिस इज पाईल कॅप, तुम्ही इथे बघाल. दिस वन इज पाईल कॅप. आणि या पाईल कॅपवर नंतर बिल्डिंगचं फाउंडेशन किंवा कॉलम रेस्ट होतो. तर हे लोड जसं आपण पाहिलं की कॉलमचं लोड ट्रान्सफर करायला फुटिंग, तसं पाईल कॅपच्या माध्यमातून लोड ट्रान्सफर होईल पाईलवर. सो दिस इज पाईल कॅप. आणि या पाईलमध्ये दिस लोड कॉलम्स, इथे कॉलम स्टार्ट होईल, कॉलमचं लोड पाईल कॅपच्या थ्रू पाईलवर जाईल. आणि दिस लोड विल ट्रान्सफर टू बॉटम. तर इथे ही जी सर्टन डेप्थ, इथे 2.5-3 मीटर पर्यंत किंवा 4 मीटर पर्यंत आपण खाली काम करू शकतो नॉर्मल बिल्डिंग मध्ये. पण त्याच्यापेक्षा जास्त जर डेप्थची गरज असेल, देन वी मे गो फॉर 4 मीटर, 5 मीटर, 6 मीटर. तर मग आपण हे पाईल फाउंडेशन यूज करतो. म्हणून जास्त डेप्थ मध्ये पाईल्स, हे इथे तुम्ही पाहू शकता. या पाईल ड्रिल केलेल्या आहे. ड्रिल करून हा स्टीलचा जो केज आहे, राऊंड मध्येच ड्रिल केला जातं, म्हणून राऊंड पाईल्स. स्टीलचा पिंजरा सुद्धा राऊंडच असतो. आणि हा याच्यामध्ये ड्रिल करून मग हे कॉन्क्रीट केल्या गेलेलं आहे. याच्यावरती आता पाईल कॅप्स येतील प्रत्येक इंडिव्हिज्युअल याच्या, आणि पाईल कॅप्सच्या वर कॉलम इरेक्ट होतील. तर या पाईल्सला सुद्धा दोन याच्यात क्लासिफिकेशन मध्ये, दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येतं. पाईल्स आर अगेन ॲज पर पर्पज. वन इज फ्रिक्शन पाईल अँड वन इज एंड बेअरिंग पाईल. एंड बेअरिंग पाईल म्हणजे जी शेवटपर्यंत हार्ड स्ट्रॅटापर्यंत गेली. म्हणजे आता या पाईलचं लोड या स्ट्रॅटावर ट्रान्सफर होत आहे. दिस स्ट्रॅटा इज इनफ सफिशियंट टू टेक द लोड ऑफ पाईल. त्याच्यामुळे याला आपण म्हणतो ही पाईल इथे रेस्ट होते. जसं फुटिंग रेस्ट होतं हार्ड स्ट्रॅटावर, तसं इथे पाईल रेस्ट होते हार्ड स्ट्रॅटावर. अँड दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एंड बेअरिंग पाईल. पाईलचा जो एंड आहे तो रेस्ट होतोय समजूया. दॅट इज एंड बेअरिंग पाईल बिकॉज ऑफ दिस. पण ज्या वेळेला हार्ड स्ट्रॅटा अवेलेबल नसेलच, आणि पुष्कळ खाली हार्ड स्ट्रॅटा असेल, किंवा इथलं जे सॉइलचे नेचर असेल हे एकदम हार्ड स्ट्रॅटासाठी नसेलच, की ती जास्त डेप्थ मध्ये जाऊ नये, यू मे नॉट गेट हार्ड स्ट्रॅटा. मग त्यावेळेला जी पाईल डिझाईन केली जाते, ऑफकोर्स दिस इज ऑल, म्हणजे याच्यामध्ये त्याच्या मेथडमध्ये काही फरक नाही आहे. दिस इज ऑल्सो ओनली कन्सेप्च्युअल ऑर डिझाईन फॅक्टर. तर ज्या वेळेला मग हा हार्ड स्ट्रॅटा मिळत नाही, त्यावेळेला पाईल डिझाईन होते ॲज ए फ्रिक्शन पाईल. फ्रिक्शन पाईल डिझाईन होते म्हणजे ही जी साईडची सॉइल आहे, या सॉइलचं आणि या पाईलचं फ्रिक्शन. एखाद्या केसमध्ये आपण जसं, आपण एखादा केज मध्ये हे टाकतोय, पाईल इन्सर्ट करतोय ड्रिल मध्ये, तर नॅचरली या पाईलचं आणि या सराउंडिंग सॉइलचं एक फ्रिक्शन तयार होईल. दिस पाईल विल ट्राय टू गो डाऊन बिकॉज ऑफ लोड, बट दिस सराउंडिंग सॉइल विल ट्राय टू रेजिस्ट इट. त्याला खाली घुसू देणार नाही. सो दिस इज अ फ्रिक्शन. तर या पाईलच्या डायमीटरवर आणि लेंथवर दिस फ्रिक्शनची क्वांटिटी और मॅग्निट्यूड ऑफ फ्रिक्शन विल डिपेंड ऑन दिस. जेवढा याचा डायमीटर मोठा राहील तेवढा सरफेस एरिया मोठा राहील. फ्रिक्शन कशावर डिपेंड करताय? फ्रिक्शन एरियावर. कमी एरियाला कमी फ्रिक्शन होईल, जास्त एरियाला जास्त फ्रिक्शन होईल. सो नॅचरली दिस फ्रिक्शन विल बी लेस, बट दिस फ्रिक्शन विल बी मोर. तर जसा एरिया वाढेल तसं फ्रिक्शन वाढेल. तर जसं इथे तुम्ही याचा डायमीटर मोठा केला, यू विल गेट मोर सरफेस एरिया. याची लेंथ वाढवली, यू विल गेट मोर सरफेस एरिया. एवढ्या लेंथ पेक्षा जर याची लेंथ एवढी वाढवली, तर यू विल गेट धिस मच सरफेस एरिया लेंथ वाईज. त्याच्यामुळे त्या फ्रिक्शनला किती आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे पाईलचा डायमीटर आणि पाईलची लेंथ ही डिसाइड होईल. तर अशा पद्धतीने दिस इज फ्रिक्शन पाईल अँड दिस इज एंड बेअरिंग पाईल. एंड बेअरिंग पाईल आणि फ्रिक्शन पाईल दिस इज प्रिन्सिपल वाईज. त्याच्यानंतर मग याच्यावर सुद्धा पाईल कॅप टाकली जाणार.
पाईल कॅपवर बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभं राहील. अगेन इफ देअर इज सम फ्रिक्शनला काही कन्स्ट्रेंट असतील, तेवढं फ्रिक्शन जेवढं पाहिजे, सँडी सॉइल वगैरे असेल तर ती सँडी सॉइल भुसभुशीत असते, त्याला फ्रिक्शन कमी असतं. मग त्या केसमध्ये आणखीन त्याला स्ट्रेंथन करायला अशा पद्धतीचे जो शेप पाईलमध्ये प्रोव्हाइड केला जातो, याने फ्रिक्शन वाढतं. या स्ट्रेट पाईलपेक्षा या स्ट्रेट पाईलला जर असे मध्ये बल्ब दिले, सो नॅचरली दिस विल क्रिएट फ्रिक्शन. तुम्ही पाहता एखादा खिळा एखाद्या भिंतीत गेलेला आहे, यू कॅन रिमूव्ह इट इझिली किंवा विथ सम फोर्स. बट तोच जर स्क्रू केला असेल म्हणजे काय, त्याला ग्रिप दिली आहे, तर त्याच्याने ती एकदम स्क्रू निघणार नाही बाहेर. तर त्याच पद्धतीने अशी जेव्हा तुम्ही ग्रिप देता याला विथ बल्ब्स, सो एक फ्रिक्शनला आणखीन सपोर्ट केला जातो. सो दिस इज कॉल्ड रिमर्स. दिस बल्ब्स आर कॉल्ड रिमर्स. याने पाईलचं फ्रिक्शन वाढवलं जातं. लोड टेकिंग कॅपॅसिटी त्याची जी आहे ती पाईलची वाढवल्या जाते. तर हे सुद्धा डिझाईन होतात रिमर्स. किती सेंटर टू सेंटर हवे, किती डायमीटर मध्ये हवे, किती नंबर्स मध्ये हवे, दॅट हॅज बीन डिझाईन. तर दिस इज रिमर्स, दिस इज एंड बेअरिंग पाईल, दिस इज फ्रिक्शन पाईल. त्याच्यानंतर एका पाईलवर जर पूर्ण काम होत नसेल किंवा लोड टेकिंग जास्त असेल, तिथे असंही असू शकतं की 4 पाईल्स एकत्र केल्या जवळजवळ, आणि या 4 पाईलच्या मिळून एक कॉमन पाईल कॅप दिली. इट इज अ कॉमन पाईल कॅप प्रोव्हाइडेड ऑन 4 पाईल्स. जसं आपण याच्यामध्ये पाहिलं, कंबाईंड फुटिंग मध्ये पाहिलं. कंबाईंड फुटिंग मध्ये फाउंडेशन कॉमन, नंबर ऑफ कॉलम्स असतं. याच्यामध्ये नंबर ऑफ पाईल्स असतं, फाउंडेशन कॉमन. सो दिस इज 1 पाईल अलॉंग ऑन दिस 4 पाईल्स. मग याच्यावर तुमचं इथे कॉलम रेस्ट होईल. दिस टाइप ऑफ कॉम्बिनेशन इज कॉल्ड ग्रुप पाईल. दिस इज ग्रुप पाईल. एकापेक्षा जास्त पाईलचं कॉम्बिनेशन करून त्याच्यावर पाईल कॅप घेऊन मग वरचं लोड टेकिंग मेंबर जो आहे कॉलम और ते तो याच्यावर इरेक्ट होतो. सो दिस टाइप ऑफ पॅटर्न इज कॉल्ड ग्रुप पाईल. तर अशा पद्धतीने पाईल्सचं फाउंडेशन डिसाइड केलं जातं. सो दिस इज इट कम्स इन अंडर डीप फाउंडेशन. सो दीज आर द कॉमनली adopted foundation methods for building. तुम्ही ऑब्झर्व करू शकता, जिथे कुठे मोठ्या वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्सचे कामं चालू असतील तिथे कुठल्या प्रकारचं फाउंडेशन वापरले जात आहे, यू कॅन ऑब्झर्व अँड त्याला तुम्ही आता आयडेंटिफाय करू शकता वेदर यू हॅव सीन इट ऑर नॉट. जर तुम्हाला अगदी याच्यापेक्षा काही वेगळ्या प्रकारचं फाउंडेशन दिसत असेल, यू कॅन टेक अ व्हिडिओ अँड डिस्कस विथ अस की अशा अशा पद्धतीचं आहे, त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. आपला एक कॉमन प्लॅटफॉर्म सिव्हिल इंजिनियर्स करता किंवा प्रोफेशनल्स करता आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि यू कॅन बिकम ए मेंबर ऑफ दॅट कम्युनिटी, सो दॅट तुम्हाला याच्याबद्दलची सगळी वरची माहिती, अपडेट्स, काही आणखीन एक्झामच्या दृष्टीने सुद्धा, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच्या दृष्टीने सुद्धा किंवा जॉबच्या दृष्टीने तुम्हाला मदत होऊ शकते. तुम्ही जरूर याचा फायदा घेऊ शकता. ओके.